सिन्नर तालुक्यात दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेची दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील कलम 37च्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून 5% निधी थेट दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करावा किंवा त्यांच्या गरजेनुसार खर्च करावा अशी मागणी सिन्नर पंचायत समितीकडे करण्यात आली आहे। या संदर्भात 20 सप्टेंबर 2024 रोजीचे अर्ज दाखल केला असून अजूनही मागील 12 वर्षांचा थकीत निधी दिव्यांग बांधवांना मिळालेला नाही। त्यामुळे तो तातडीने खर्च करून अहवाल सादर करावा। तसेच दसरा दिवाळी निमित्तानेही दिव्यांगांना निधीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन पत्र गट विकास अधिकारी विजय ढवळे व कृषी अधिकारी मच्छिंद्र कांगणे यांना देण्यात आले। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड, ज्ञानेश्वर आडोळे, मंगेश पानसरे, विश्वनाथ आंधळे, आकाश पगारे, याकूब सय्यद यांच्यासह सिन्नर तालुक्यातील व ग्रामीण भागातील अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी संदीप आव्हाड, दापोली।